तर एकीकडे मराठीच्या मुद्द्यावर मनसेने वेगळी भूमिका घेतलेली आहे, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं सुद्धा मराठीच्या मुद्द्यावरून वेगळं थोडंफार सौम्य धोरण अवलंबलेलं आहे. आम्ही तुम्हाला प्रेमानं मराठी भाषा शिकवू, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आमच्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी चेतन किरदत्त. चेतन, एकीकडे मनसे मराठीच्या मुद्द्यावर नेहमीप्रमाणे त्यांची जी खळखट्याची भूमिका आहे ती मांडत होती, तर दुसरीकडे आता शिवसेनेनं उद्धव ठाकरे गटानं मात्र सौम्य भूमिका घेतलेली आहे. काय सांगशील याबद्दल? स्नेहा, आपण पाहायचं झालं तर अगदी काही दिवसांवरच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती येऊन ठेपलेली आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर हे सर्व प्रकरण जे आहे ते सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि या प्रकरणातला जेव्हा निकाल येईल त्याच नंतर मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील त्या पार पडणार आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेचं पाहायचं झालं तर या मुंबई महानगरपालिकेत एक विषय जो आहे तो सातत्यानं दर निवडणुकीत आपल्याला गाजताना पाहायला मिळतो, तो म्हणजे मराठी विरुद्ध अमराठी हा वाद जो आहे हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निर्णायक ठरतो. आणि अशाच पद्धतीचा वाद जो आहे तो आता पुन्हा उद्भवलेला आहे. कारण 30 मार्चला म्हणजे गेल्याच महिन्यात पाडवा मेळावा जो आहे तो मनसेचा पार पडलेला आहे. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी खरं तर हा मेळावा दरवर्षी पार पडतो आणि या मेळाव्याच्याच माध्यमातून राज ठाकरेंनी याही वर्षी देखील मराठी अमराठीचा वाद जो आहे यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. आणि मुंबईत असेल किंवा महाराष्ट्रातील सर्व शासकीय निमशासकीय प्रायव्हेट कंपनीज असतील, आस्थापना असतील, या ठिकाणी मराठी भाषा वापरली जाते का हे पाहण्याचं आवाहन जे आहे ते खरं तर राज ठाकरे यांनी या पाडव्या मेळाव्याच्या माध्यमातून केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर मनसेचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक भूमिका घेताना आपल्याला पाहायला मिळाले. सर्व बँका असतील, आस्थापना असतील, यामध्ये मनसे कार्यकर्ते जाऊ लागले आणि मराठी भाषा बोलली जावी यासाठी त्यांनी पत्रव्यवहार केले असतील किंवा इतर मार्ग जे आहेत ज्या पद्धतीनं मनसेचं खळखटक आंदोलन जे आहे ते प्रसिद्ध आहे त्या पद्धतीनं देखील मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते बोलताना आपल्याला पाहायला मिळाले. मात्र आता याच्या विरोधात खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा देखील त्यांची ठाम भूमिका मांडताना आपल्याला पाहायला मिळतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते जे आहेत आनंद दुबे यांचा एक बॅनर जो आहे तो सध्या मुंबई उपनगरामध्ये याची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या परप्रांतीयांना मराठी येत नाही त्यांना आम्ही मराठी शिकवू अशा आशयाचा बॅनर जो आहे तो सध्या लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे कुठेतरी आता नक्कीच चेतन, आपण या माहितीसाठी दिलेल्या माहितीसाठी धन्यवाद.